गणिता मानतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत काय फार उद्या सकाळी नाही. गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे. गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे. अजिबात नाही, नंतर रात्री ते खुश होते. अच्छा. आणि अद्याप आपलं दोघं पक्षांची चर्चा चालू आहे, मात्र अजित पवार गटाला पण अलिप्त ठेवलेला पाहायला मिळतात आहे. त्यांच्याशी फोनवर आमचं बोलणं सुरू आहे. ते सुद्धा काही कोणतीही चर्चा झालेली अनिल दादांशी बोललो तर तेवढं आम्हाला अनिलदादांशी चर्चा नाही झाली माझी. खालच्या लोकांशी बोलतोय. शेवटी फायनल झालं आणि दादा नंतर आम्ही शेवटी बोलू. महायुती भक्कम आहे का? पण भक्कम आहे, आपल्याला बघायला मिळेल. आता काय 2 दिवस राहिलेत, उद्याचा दिवस राहिलेला आहे. त्याचा निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल. पण एकंदरीत बघायला गेलं तर नाशिकचं काय आता मी नाशिकला निघालेलो आहे. मला फक्त 4:10 ट्रेन आहे. मी नाही गेलो 4:40 फक्त 10 मिनिट बाकी आहे. गाडीपेक्षा थोडंसं ट्रेनमध्ये जरा इतका प्रवास चाललेला आहे, गाडी जर झोपता येईल थोडा हळू पडून, पण मी ट्रेनने निघालेलो आहे. मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती. मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती 2 दिवस पूर्वी की आमची महायुती ठरलेली आणि जागा वाटपाचा फॉर्मॅट थोडा बाकी आहे. तोच चाललेला आहे आमचा. मग घोषणा झाल्यानंतर अद्याप काय डिक्लेअर नाही होत. पहिले थोडा वेळ लागतो ना, अजून पुढे डिक्लेअर झालं नाही. तुम्ही इतकी घाई काय करते? मला फक्त जामनेरच जळगावच काम मुहूर्त काढायला होत आहे. राष्ट्रवादीला बैठकीपासून दूर ठेवण्यात आलंय, काय सांगणार? आज भाजप शिवसेनेची या ठिकाणी बैठक पार पडली, मात्र राष्ट्रवादी बैठक नाही झाली आमची, इथे नाही झाली बैठक आमची. पण आमचं बोलणं सुरू आहे, आणि मला वाटतं आज रात्रीपर्यंत 2-4 जागांचा आमचा अंतर्गत आमचा घोळ चाललेला आहे. कोणाला कळायचं प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि निश्चित जागा गेल्यामुळे मग बरेच मोठ्या जागा जाणार. का आमच्याकडे मागच्या वेळी 57 जागा होत्या आणि आता यावेळेला आम्हाला कमी जागा घ्याव्या लागतील, दोन्ही पक्षांना सामावून घेतलं तर. त्यामुळे त्या सर्व कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही या संदर्भात थोडा वाद आमच्याकडे चाललेला आहे. त्यामुळे आता सगळे निर्णय आम्ही बसून रात्रीपर्यंत करू. महायुतीतूनच निवडणूक महायुतीतच होईल. भाऊ, आचारसंहिता असताना या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये पण इथे काही चर्चा झाली नाही कुठली. याची कुठली चर्चा झालीच नाही. इथे रेस्ट हाऊसला कुठली बैठक झाली नाही. मी जस्ट मला ट्रेन होती, मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी 5 मिनिटांनी झालो. 1:30 वाजेचे होते. 1:30 ते 4. मी आता 5 मिनिटापूर्वी झालो. आचारसंहिता कुठले सरकारी कुठली वापरायची नसते, रेस्ट हाऊस वापरायची असते याची मला कल्पना आहे. पण 5 मिनिट मला निघायचं होतं, वॉशरूमला जायचं म्हणून मी 5 मिनिटापुरतं इथे आलेलो. ठीक आहे, ओके. आमच्या जिल्हाप्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. जर शासन करतेच अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं? जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबतच रीतसर तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, सॉरी कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे म्हणून. त्यावर मंत्री गिरीश महाजन असे बोलले की माझी ट्रेन लेट होती, मला वॉशरूम साठी थांबावं लागलं. नाही, वॉशरूम साठी 2 तास कोण थांबत नाही ना. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय. त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही. आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का? आमदार होते, मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले. त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रेटून बोला, हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.